तुमच्या घरच्या सगळ्या महिला आल्या काय? सगळ्या जणी आल्या ना? एकही जाऊ राहिली नाही ना? सासू कोणती आहे? बाई मीच आहे ना. मायाचं पांढरे कसं आहे, मी सासू आहे. हां, मग तुमच्या घरच्या सगळ्या आल्या ना? तुम्ही सगळ्यांनी लाडकी बहिणीचे फॉर्म भरले होते ना? हो, आम्ही भरले होते ना, सगळे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले होते. पण काय सांगता ताई, आमच्या कानी सारेची बंद झाले हो ताई. लाडकी बहीण सगळ्याची बंद झाली. हो, त्याच्यासाठी आली मी. आणि तेच सांगून राहिली का बा मी अंगणवाडी सेविका आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे मी अंगणवाडी सेविका आहे. पण तुम्हाला असं वाटते का मी कायच आहे करू राहिली सर्वे? मी सर्वे करायला आली आहे. आम्हाला सरकारनं पाठवलेलं आहे का बा म्हणे त्याच्यात छाननी करायची आहे. तर तुमच्या घरातल्या दोनच व्यक्तीचे नावं याच्यात राहील. तर तुम्हाला कसं आहे, मी 4 जणी याच्यात बोलून घ्या. मग वाद पाहिजे नाही. मी काय म्हणतो, वाद पाहिजे नाही. तुम्ही ठरवा घरातल्या कोणत्या दोघीचे नावं याच्यात टाकायचे आहे. मी ते 2 नावं टाकतो, पण तुमच्या सहमतीशिवाय मी 2 नावं टाकू शकत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या घरातल्या व्यक्तींनी, आणि मग मला 2 नावं सांगा तुमच्या नातीचं किंवा तुमचं किंवा तुमच्या 2 सुनापैकी कोणाचे 2 नावं टाकायचे आहे ते बोला. माय नाव टाकून घ्या ना. नाही, माय नाव टाका पहिले. माय नाव टाका. हुशार आहे तू. मी राहिली तुझेच नाव टाकून घ्यायला लावून राहिली. मी मोठी आहे म्हटलं, नाव टाका बाई पहिले. मी मोठी आहे म्हटलं. ताई, तुम्ही मोठे आहे म्हणून तुम्ही योजना घ्याव का? म्या काय घ्याव नाही का? माय का अधिकार नाही काय? माय नाव रेशन कार्ड वर आहे. टाका मग माय नाव टाका बाई. तू सांग मले, पहिले घरात कोण आलं? मी. माया हक्क सगळ्यात जास्त आहे, त्याच्यात माया हक्क पहिला आहे. माया नाव टाका. काकू, ह्या दोघीचं नाव नका टाकू. माझ्या आजीचं टाका, माया टाका. पोरी, तू दुसऱ्याच्याच घरी जातो. आमचे नाव टाकू दे, माया टाकू दे बाई. तू राहू दे. त्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर त्या नवऱ्याच्याच घरी पैसे भेटतात. राहू दे. जण तुला ड्रेस गिसले लागले तर पैसे नाही बाई, मला माय पाहिजे बाई. मी माय नाव टाकतो. कोण नाही हो काकू, माय नाव टाका तुम्ही पहिले. का तू काय लिहिली हो माझ्या घरी अंगणवाडी सेविका? काय लिहिली? तुला कोण सांगितलं जास्तीच्या पंचायता कराले? काही नाही. हिचं नाव टाकू का? त्याचं आमच्या घरात का भांडण लावून राहिली का हो तू? भांडण लावाले? हो बापा, कशावर तुम्ही उलट्या फिरून राहिल्या? तुम्ही भांडण करून राहिले घरात, जसं महाभारत भरवलं. तुमच्या घरातल्या आणि मला वरून बोलून राहिल्या. मी काय तुमच्या घरी काय जाणून बुजून आली का? जाणून बुजून आले? आणि मला वरून आदेशाला म्हणून आली. म्हटलं तुमचे नाव आले म्हणून मी आली, नाही तर मी काय आली असती? मला एवढा हरी काय? कधी तर तुमच्या घरी येत नाही म्हटलं मी. करा आमच्या दोघी जावायचं टाका आणि बुडीचं राहू द्या. लय हुशार आहे तू. लय हुशार झाली. तुला कोण बोलायला लावलं मंदात? तुला तरी त्या नवरा देते, हिचा नवरा देते, पोट्टीचा बाप देते. मला कोण देते पैसे? मला माय नाव पाहिजे हो. बाई तू माय नाव टाक बाई. टाक माय नाव पहिले. तू टाक त्याच्यात. का माझी बाई? मी काय म्हणतो, तुम्ही तर 65 वर्षाच्या वर झाले असाल. तुमचं तुम्ही नाहीतरी वडून जाल. त्याच्यात तुमच्या 2 सुनायचे नाव टाक ना. मी 60 वर्षाची आहे. 65 वर्षाला टाइम आहे मला. अधिक 5 वर्षात किती मोठे पैसे भेटते? मी नाही करत नाही. मला हे घाटा कुठं बसतं? कोणी नाही कोणाचं. ह्या यायचा पगाराला का अशा हे होऊन जाते, उग्या होऊन जाते. कोणी नाही देत कोणाले. ह्या मस्त खरेदीच करते, ऑनलाईनच बोलावते, काही लेकरायलेच काही घेऊन देते, आणि कोणी काहीच करते. मला देते काय त्याचा फायदा झाला तर? मी तुमच्या 2-4 हात जोडतो. मा देखता का तुम्ही भांडण करू नका. शेवटी एकच पर्याय आहे तुम्हाला 4 जणीले. गुटमुट करा, दोघीचे नाव मला सांगा. मी काहीच करू शकत नाही. माझ्याकडे जर असताना मी 4ची नाव घेतली असते बाप्पा. पहिले आम्हाला सरकारनं फॉर्म भरायला लावले तर आम्ही भरले नाही का? पण आता आमच्या इकडून नाही होऊन राहिलं नाही का? आता आम्हाला 2 सिलेक्ट करावं लागते का घरातल्या? तर तुम्ही सांगा आम्हाला. पण ताई, आम्हाला विचार पडला ना. आमच्या आता 3-4चे भांडणं होऊन राहिले. कोणाला असं वाटते 4 पैसे भेटते, तर तिला वाटते तिचे पैसे, मला वाटते माझे पैसे, यायला वाटते माझे पैसे. कसं आम्ही कोणाचा निर्णय घ्यावं ताई? एक जण मागं घ्यायला तयार नाहीये. हो, तुम्हाला हा विचार पडला तर घरात भांडणं सुरू झाले. मी ज्या घरात जाऊन राहिली ना त्या घरात भांडणं आहे. आणि तुम्हाला काय सांगू, आम्ही याले नाहीच म्हटलं होतं. ह्या सर्वेले मी आता सप्पा नाही म्हटलं होतं. म्हणजे आमच्या सगळ्या सेविकाईनं नाही म्हटलं होतं. पण आता काय वरून दबाव आला म्हणजे आम्हाला करा लागते. पण आता काय करा काही समजत नाही. काही तर अशी बेकार परिस्थिती आहे म्हटलं का. काही माणसं दारू पिऊन येते आणि माझ्या घरासमोर शिव्या देते. मा बायकोचं नाव काढलं. अरे आमचं काय त्याच्यात गुन्हा आहे? आमचा गुन्हा नाही ना. पण आम्हाला लय बोलणे खा लागून राहिले. पहिलेच आम्हाला याचे पडसाद पहिलेच माहित होतं का कसं होईल काय होईल. आम्ही त्याला नाही म्हणू बाप्पा, आम्ही नाही करत. आम्हाला लोकांत राहा लागते. आम्हाला लोकांसोबत आमचा संपर्क आहे. आमच्या डोक्यावर भांडणं नका आणू बाप्पा. पहिलेच म्हणत होतो तरी बाप्पा आमच्यावर हा सर्वे द्यायला कराले. हो बाई, तूच तर फॉर्म भरायला ती माझ्या घरचा. आणि आताच तूच ना मंजूर करायला. मग पहिलेच काय फॉर्म आमचा हे केला हो जी. मी फॉर्म भरला, फक्त हाती फॉर्म भरणं होतं. वरून आधी चालते फॉर्म भरा आणि तुमच्यासारख्या बाया ये मला भरायला लावे, मी भरू बाप्पा. पण आता तिकडून ना मंजूर केले तर मी काय करणार आहे बा? जो तो मलाच येऊन बोलते. आता तुम्ही मलाच बोलून राहिले, तुम्ही सासूनाच भांडणं करू राहिले. आता तुम्ही सासूना भांडणं करून काय करता? काय म्हणणं आहे, गुटमुट घरात करा, काय आहे काय नाही. 2 जणी पैसे घ्यायला लागेल तर वाटून घ्या, काही करा. पण तुम्ही पहिले शांततेत विचार करा.
पण कोणीच मागं घ्यायला कसं तयार होईन हो? काकू कशी कशी गुटमुट करून घेईन? कशा बोलून राहिल्या तुम्ही? गुटमुट कशी करून घेईन? माझ्या आईले माझ्या आईचे पैसे पाहिजे, माझी काकू म्हणते माझ्या काकूले पैसे पाहिजे, आजी म्हणते आजीली गरज आहे आणि मला तर एकदमच गरज आहे. हाय गरज सारायले काकू, तर मग कोण नाव मागं घेईन? कोणतरी मागं घेईन काय? स्वतःचा मतलब कोणतरी सोडते काय? त्याच्यात कसं झालं? माझी आई मागं घेईन तर मग माझ्या आईला पैसे नेईन, माझ्या आईचा खर्च आहे. माझी काकू कशी काय मागं घेईन? माझ्या काकूले पैसे लागले ना, तिला वाटन का येईल पैसे येऊन राहिले, मला नाही येऊन राहिले. मला असं वाटते, माझ्या आजीला असंच वाटते. कोण कसं मागं घेईन? पण काकू तुम्हाला सांगू काय, मला पैसे आता मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तर मी त्याच्यातच भरो. मला तर लागले आणि आई बाबाले मागून किती मागणार आहे? आतापर्यंत परीक्षेचा फॉर्म नाही भरू. आता हे लाडकी बहीण आली तर असून फार्मही भरू राहिली. किती फी आहे? फी आहे ना. कसं काय करणार? आपल्या घरी शेती नाही पिकत, काही नाही. आणि आता एवढी बेरोजगारी वाढली, तुम्हाला तर माहीतच आहे. जिथं जाईन तिथं जॉबमध्ये नंबर लागत नाही, वैकी पायकी नंबर लागते. परीक्षा तर लय कठीण झाल्या, लवकर जा बहिणी लागून राहिला. मला तर औषध पाणीला पैसे पाहिजे हो बाई तेवढे. मला कसे इथे औषध पाण्याला भेटे तर मी माझा खर्च करू. पोरायला कमाई पुरत नाही ना. हे सगळ्याचे मत एक बरोबर आहे तुमचे, आपापलं बरोबर आहे, आपापल्या जागी सगळे बरोबर आहे. पण त्याला मी काही करू शकत नाही ना. मला समजून राहिलं का सगळ्याला गरज आहे म्हणून, पण मी काही करू शकत नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही मला सांगा, तुम्ही उद्याच्या दिवस मी तुम्हाला देतो. मला लय सर्वे करावं लागते. एकाच्या घरचे भांडणं मिटवून तर मला दिवस जाईल. आता तुमच्याच घरी माझ्या अर्धा तास गेला, ते म्हणते मी नाही, ते म्हणते मी नाही. मग आता मी काय करा? मी उद्या येईन, तुमचं काय आहे मला सांगा. 2 देणे आहे तुम्हाला नाव, फक्त 2 द्या, मला मोकळं करा बा. एवढा वेळ मी एका घरी घेईन, तुम्हाला अधिक लिस्ट आलंय मोठी, मला जा लागते. चला बा मी जातो. काय बापा, ज्या त्या घरात महाभारत सुरू झालं. एका घरी 1-2 तास लागून राहिले. काय करा, कसा सर्वे करा, काही समजून नाही राहिलं. लागून राहिले फुकटाच्या, ज्याच्या नाही त्याच्याच ना. सारा घोड रेशन कार्डात ज्यानं झाला. हे 2 पोरं असून काही कामाचे नाहीये. येईल मी किती नांदा लावला का तुमचे रेशन कार्ड अलग करा, एकत्र ठेवू नका. माया रेशन कार्ड अलग राहिलं असतं, बुड्याचं माया, आणि ह्या मोठ्याचं अलग राहिलं असतं, लायण्याचं अलग राहिलं असतं. लोक सगळ्याचे कुटुंबाचे अलग करते आणि यायनं सारं एकच ठेवलं. एकच नसतं तर सगळ्याला भेटलं असतं. ह्या दोघा मायले किती भेटलं असतं, मला भेटलं असतं आणि तुलाही भेटलं असतं. अशा भांडणं करायचा काही वेळ आलीच नसती ना. या माणसाचे ना खरे भांडणं लागले आणि एकीने धाडणे भेटून राहिले. आता काय करा? आता कोणत्या दोघीली नाही तर चौघीली भेटले असते. आता कोणत्या दोघीनं घ्या? एकच ठेवलं ना, याच्याचमुळे नाटक झालं. असं पाहिजेच नव्हतं हो. आपल्याची माणसं असेच आहे, करायला लावलं तर केलं नाही. आणि ह्या आता किती महागीत पडून राहिलं. भागते ना. कोणती योजना कशी येईन काही सांगता येते का? पावर ही योजना अशी आली तर आपलं नुकसान नाही होऊन राहिलं काय? होजी बरोबर आहे. तुम्हाला तुमचं बरोबर आहे. काढलं असतं तर आज असं झालं नसतं ना. प्रस्त शाय बाप्पा, या पोराचं काय करा काही समजून नाही राहिलं मला. त्याला आपण म्हणा कर मागं लावा, आणि तू म्हणते करच लावतो म्हणते, माया मागं करच लावते म्हणते. आता पा असं झालं ना शेवटी. हो, कुठं गेलती? अर्धा तास झालो ना, घरी आलो. पोरगीस पाणी देते, पोरगीस नाश्त्याचं देते, पोरगीस जेवायला देते. तसं तर तुला लय दुखते. आता कुठं गेलती तू हिंडायले? त्यानं दिसली नाही. डोळ्यानं दिसताले. तसं तर लय दुखते ती. दुखाले एक काम करायले अर्जत नाही. त्या पुरीच्या जीवावर पोहून राहिली निसती. हो, घ्या बोलून. अर्धा तास झाला ते दिसला. पहिले बोलायच्या अगोदर एक शब्द मला विचारायला लागत होता ना तुम्ही. तर कायच्यासाठी गेलती बाहेर? कायच्यासाठी नाही? आपली बायको कधी हिंडायला जात असते का नाही जात असते? घरातच राहते बरं रोजची. दळली उलीस बाहेर नाही निघाले वेळ राहत. तर आजच गेली तर तुम्ही बोलून राहिले. पण शब्दाने विचारते एखादा माणूस का बाई कुठं गेलती तू, कुठं नाही? लागले बोलाले का मला रोटायत घरी काय गेलती मिरीच्या घरी. बिल न्याला काय? बिल भरा लागते ना. तर तिला सांगायला गेलती का बाई एवढं बिल आला बा, भर बा बिल. तर ते म्हणे मी नाही भरत म्हणे बाप्पा म्हणे. मग मी तिच्यासोबत 2-4 शब्द बोलली आणि प्रेमानच घेतलं. तिला म्हटलं 3 दिवसाचा मी तुला अल्टिमेट देतो आणि तू मला पैसे आणून दे 3 दिवसात. मला ते काही सांगू नको मतलब. ते म्हणे समृद्ध देतो म्हणे. म्हटलं का मॅड समजतं का म्हटलं मला. उलट त्यानं माझं नुकसान झालं म्हटलं. 2,500 रुपये बिल आलं म्हटलं. मला किती अर्ध्यानं किती पैसे येऊन राहिले. नाही तर माझ्या नेहमीचं 500चं बिल येते म्हटलं. असं म्हटलं मी तिले. दुसरं काही म्हटलं नाही. भांडणाचा विषय केला नाही मी. अहो, ह्याच तर कारणानं मी तुला नाही म्हणू. तू कुठं ऐके? तू आपली शानपणा लावा ना. मला माहित होतं हे असंच होणार आहे म्हणून. पण तुला अद्दल घडू द्यायची होती ना आता मला. तू माझी ऐक नाही ना तेव्हा. चालली नाही देते ते, नाही देते ते. तुम्ही असे तुम्ही तसे. घे ना आता गच्चू भर ना आता पैसे भर. नाही देत आता ते. आता घे 7-8 टोली घ्याले आणि त्याबरोबर माझे पैसे खर्च कर. तुले हेच सांगतो का बा, जसं जग आहे तसं वाग. पण तुले ते जमत नाही ना. तुले आहे ना, नाही मला याची कदर आली, मला त्याची कदर आली ना. आता अद्दल आलं का नाही आलं? अक्कल आली का नाही आली आधी काही? हो, आली ना आली. आता तर चांगलीच आली. आता पुरी अक्कल आली. तुम्ही सांगे ते ऐकलं असतं तर पुरलं असतं मला असं वाटते. आता पस्तावून राहिली. पण आता काय, एखाद्या गोष्टीतून माणसाला अद्दल घडल्यावरच शिकवण भेटते म्हणते. आता ते भेटली मला एकदा शिकवण. आता नाही करणं अशी. आता बरोबर तुम्ही सांगितलं तसंच ऐकन मी. तुले काही पैसे भरा नाही लागत, तुले काही पैसे कमवा नाही लागत.
मलेच कमवाना आहे, माझ्याच खिशातले जाते का नाही जात? तवा सांगितलं तर ऐकली नाही. आता मी पैसे कुठून आणू एवढे मोठे? तू सांग. तू सांग बरं अंजनी, कुठून आणू मी पैसे? द्या, बोलू नका. मापाशी आहे बँकेत ते लाडकी बहिणीचे, ते काढून देतो तुम्हाला आणि ते भरून घ्या. माय पैसे आहे, काही बोलू नका तुम्ही. हो, मी पैसे मागतो तर तू देत नाही. तू द्याले आणि आता कशी पैसे देऊन राहिली? मी मागतो तेव्हा तर त्यावर्षी कधीच पैसे नसते. मा पैसे आहे तर तुम्हाला द्यासाठी आहे काय? खर्च पाणी करायला आहे काय? अडीला पाहिजे असते पैसे, कामी येते. तुम्हाला तर किती काय पैसे दिले, पुरतच नाही. काव पुरी, त्या बाप मला बोलला, किती बोलला? त्या सांगत नव्हतं का बाप्पाले तेवाल्या का बा मी मिरीच्या घरी गेली, बिला नाले किती बोलला त्या बाप रंगारंगाचा. मला बाबाने विचारलंच नाही तर मी कशाला सांगू? मी कायले सांगू? सांग बरं तू. मी विचारलं तर सांगन मी. बिनपाल तुझी सांगू काय? पुरीचे देखता कसं बोल लागते, काय बोल लागते, तुला अक्कल नाही का? बाप्पाले करून राहिली. कधी सुदर्शीन बोलण्यात कधी सुदर्शीन तू? ते का दुसरे काय? तिला रोजच माहिती आहे कशी बोलतो कशी नाही. तशीच बोलतो मी, माझी भाषाच आहे तशी, तिला माहिती आहे माझी भाषा आहे तशी. आता इले सांगा लागन, घरी सांगता नाही का बा मी कुठं चाललो, काय चाललो. आता मीच बनवतो आणि हे मीच सांगून चाललो जातो. आज रात्री चोर पकडा लागते ना, त्याच्यासाठी तर 2-4 दिवस बाहेरच राहा लागते. तर इले सांगताय नाही येत त्याचं कारण, तर दुसरंच सांगतो कारण. कायचा विचार करू राहिले? कहून अशा करू राहिले? काय आहे तुमच्या मनात? मी काय म्हणतो, आज म्हटलं माझ्या मास्तर मित्र नाही का मास्तर, त्याच्या वावरात पार्टी ठेवली आम्ही सगळे मित्रहीनं. मी आज रात्रभर येणार नाही. माझी वाट पाहिजे नको, नाही तर म्हणशीन काय झालं, कुठं गेले, काय नाही. मी तिकडे चाललो आहे, पार्टी आहे माझ्या मास्तरच्या वावरात. हे कोणती पार्टी होय तुमची? रातची दिवसाने करतात का तुम्हाला पार्ट्या गिट्या? सारे जण येऊन राहिले म्हणून मग मी काय नाही म्हणू का? जाऊ दे चाललो मग मी पार्टीले. रात्री येणार नाही मी. मग करशील कोको, आताच सांगून ठेवतो तुले. मिशन आजपासून स्टार्ट होते. सगळेजण म्हणे का गावभर बोंब करायची म्हणे का लालाजी आहे लालाजी. आता इथं लय चौकात लोक आहे, यायच्या देखता म्हणून घेतो. म्हणजे लोकांच्या थ्रू साऱ्या इकडे पसरते गोष्ट, लालाजी गावात नाही. चला आता इथं करून देतो पहिले उपाय, लालाजी गावात नाही म्हणून. रे कुठं चालला? नाही बा, लालाजीच्या भेटीला गेलो होतो, त्याच्या घराला कुलूपच आहे. कुठं गेले काय माहित. कोणतं काम होतं रे तुला लालजी सोबत? हो, ते सरपंच नाही काय, त्याच्या सहीशी काम नाही होत ना. माझ्या पोरगाची ऍडमिशन रुपली आहे ना, ते जन्माचा दाखला म्हणते ना, ते आणण्यासाठी लालाजीची वाट पाहणं सुरू होती. काय काले त्याला लागलाय 2-4 दिवस, लालाजी येत नाही म्हणते गावात. कुठं काय गेली बाबा? 2-4 दिवस एकदम घरा ताला गेला लावून. कोणी ना कोणी लालाजीच्या घर राहते ना. काऊन एवढा ताला गेला लावून गेली बाबा लालाजी? गोष्टी नाही काही नाही बा, मला पाहिजे होता जन्माचा दाखला. लालाजीच्या घरी गेलो, लालाजीच्या घराला तर कुलूप होतो, तर तिथून आलो. पोराच्या ऍडमिशन साठी पाहिजे होता. कुठे गेले लालाजी? तर कुठे जात नसते अजून. कुठं आता काय 2-4 दिवस नाही आमच्या घरी. बाबू आज किरिंग करू राहिला, काऊन लढून राहिला मा? नाही तर मायना तू कसा मस्त खेळते. काय झालं बाळा, काय झालं? पाहतही नाही बाबू, काऊन असा करतो मा? नीता इकडे ये बरं, पोरग लढून राहिलं बरं. पाय बरं येले काय झालं तर ये इकडे. हा कसाच गाणे रोवून राहिला. काय झालं येले? रोज तर म्हटलं जसं दिलं ते खाते, जिथं बसला तिथं बसते, खेळते. पण आज कसाच उगाने रोवून राहिला, नुसता अंगत टाकून राहिला, नुसता लढूनच राहिला. काय झालं येले? मला काही समजून नाही राहिलं. पण आई मी आज पाहिलं होतं जास्तीत जास्त ना संडासच केली. कहून काय माहिती संडास करून राहिला, पातळ संडास करून राहिला. काय झालं काय माहिती? 2-3 वेळा झाली की संडास करून त्याची लढते नुसतं. म्हणजे संडास होऊन राहिली येले, पतली होऊन राहिली ना. हो आई. हो, त्याच्या संडासात पाहिलं का जंत काही दिसले काय? कधी जनता नाही पोट दुखते. पोट दुखाले दात गीत जास्त यानं निघते ना आता, म्हणून राहिली मी. जंत झाले असं तरी होऊ शकते. लक्ष ठेवायचं लेकराच्या संडास गिंडासवर. जंत पडते का काय पडते, त्याच्यावर लक्षात येते. जंताचं औषध दिलं का बात बसते, हिंगही दिला तर बातच बसते संडास. नाही आई माझं लक्ष नाही आहे. आता जर त्याला संडास झाली तर पाहिजे संडासवर लक्ष दे. मी काय म्हणतो, नाहीतरी आता काही औषध देता नाही आपल्याला माहित नाही का जंत झाले का काय झाले. पण म्हटलं का जंत झालं म्हणजे हिंग देता येते. हिंग काही अपायकारक आहे नाही बाई. नीता आपल्या घरी हिंग आहे आणि बाबूले जरासा हिंग खाऊ घाल. कसं आहे हिंग दे, जर जंत झाले असेल तर कमी होईल. एवढा वेळ कसं आता त्याला संडास कधी येते आणि कधी नाही, आणि तू पायशीन कधी आणि तुला समजन कधी. डॉक्टर काही एकदम सांगत नाही. डॉक्टरला त्या सांगितलं तेव्हाच समजते जंत झाले म्हणून. तर म्हटलं तोपर्यंत देऊन दे हिंग काही अपायकारक आहे नाही. हो आई त्या डब्यात आहे वाटते हिंग, देऊन देतो त्याला.
हिंग देऊ ना देतो. देऊन देऊ का मग त्याला औषध गिवषध? मापाशी आहे जनताचं औषध डॉक्टरनं दिलेलं आहे ते थोडं ड्रॉप गिफ्ट. कायले देत बसतो बाई डॉक्टरला विचारल्याशिवाय. हा कसा कोणाला हे जंत झाले का मी माझ्या लेकराला लहानपणी हिंग देऊन देऊ. आता तुम्ही ते औषधं देता म्हणून माझ्या लेकराचं हिंगानच कमी होय. काय रे देत बसतो डॉक्टरला दाखवल्याशिवाय. पण आपला उपाय फक्त हिंग कसा आहे घरगुती उपाय आहे तो देऊन पाय. आई तुमचं बरोबर आहे. आपल्या मिशनला स्टार्ट करा. आणि सगळेजण आपापली पोझिशन घ्या. पाहिजा बरोबर लक्ष ठेवा. डोळ्यात अंजन घालून राहा. रात्रीचा कोणता चोर वगैरे आला तर वैकू आला पाहिजे. नाही तर झोप घ्या निघाली आणि कोणाला चोर दिसला तर एकदम धावून पडता नका. सगळ्यांना आपापली पोझिशन घ्या आणि सगळ्यांना एकामेकाला फोन कर जा. हो पण लक्ष ठेवा रे बा. लालाजीनं आपल्या बरोबर घर ठेवलं. त्याच्या घरात चोर घुसला पाहिजे नाही. नाही तर आपल्या डोळ्यात बुरळ पाडून तो घुसला आणि त्याच्या घरातलं जर कमी जास्त झालं आपल्यावरच आपत येईन. मिशन तर हाती घेतलं पण त्या चोराला पकडायचं मिशन कम्प्लीट करा तुम्ही. कोण अरे आम्ही त्याच्या घरावरच आहे ना. घरावर आहे असा कसा घुसते. त्याला फक्त आम्ही त्याच्या ट्रॅपमध्येच पकडायच्या मागच आहे ना. 12:30 वाजले. सारे लोक घरात गेले. आता आपण आपापल्या पोझिशन घ्या. त्यासोबत कोण येते जगण्या पहा सगळेजण कान खोलून आहे का. आता 12:30 झाले. 12:30 ते 3:30-4 वाजेपर्यंत आपल्याला चांगलं सतर्क करावं लागल. घ्या सगळेजण आपापली पोझिशन. सगळ्याला माहिती आहे ना कोणती कोणती पोझिशन आहे म्हणून. हो मास्तर. फक्त आपल्या 3:30 वाजेपर्यंत चित्रा लागते. 3:45 पासून तर बाया सुटते कामाला जाणाऱ्या. इकडे बेवडे येते दारूवाले. तर त्याचं काही नाही आहे. मग पुढचं तर काही टेन्शन नाही आहे. फक्त आपल्याला 12:30 ते 3:30 जड आहे. राजू आपण कोणाला दिसन काय जागा. आता आम्ही दोघं जण लालाजीच्या मडीवर जाऊ. ह्यान मी तर आम्ही दिसन काय. दिसलं तर पाहिजा बा तुम्ही सांभाळून घे जा. कसं आहे कोणी आम्हाला काही समजून जाईन बसा लागन आम्हाला बोंबलं रे. दिसन असं काय करायचं. आता डायरेक्ट लालाजीच्या माडीवर घुसा आणि डायरेक्ट असं अंग टाकून बसा. म्हणजे फक्त तुम्हाला दिसले पाहिजे असे. आणि त्याला दिसले पाहिजे मध्ये लोकांना दिसले पाहिजे असे रातभर. आम्ही नाही दिसलं पाहिजे असंच राहतो. थांबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही दिसले तर मला फोन करता. तसंच दिसतेच म्हणा हे दोघं जण वरत आहेत इकडून. रे बस न उगा. तूच क्वेश्चन सारं गाव जमायचं. मास्तर जातो मग आम्ही लालाजीच्या घरावर. आपलं प्लॅननुसारच होणार आहे सारं काम. प्लॅन मध्ये काही चेंज झालेला नाही आता. तर त्यानं पण कोणती जागा घेतली लालाजीच्या घरावर दिसत नाही अंधारात. दिसलंच नाही पाहिजे. बरोबर बसला बरोबर. तू जा रे त्याच्यासोबत. मीच जातो त्याच्यासोबत. इकडे पाठवा. तर हे तर दोघे जण लालाजीच्या बिल्डिंगवर आहे. कोणाला दिसत नाही म्हणा. आपल्याला माहिती आहे म्हणून दिसून तरी राहिले. नाही तर कोणाला ऐकू नाही देतो. हॅलो सगळ्याला ह्याच्यावर घेतलं ना कॉन्फरन्स. हे हेडफोन सगळ्याच्या कानात आहे ना. हो मास्तर आहे ना. बोला रातभर चालू ठेवा कन्वर्शन. आरामशीर. हो मास्तर मी आहे लागता. जगण्या झोपला काय मास्तर तुझं गुट्टे राहिलो. त्याच काम आहे आपलं. एक वाजला वे दिसते का कोणी तिकडून. तिकडल्या गलीतून कोणी येताना दिसून राहिलं काय. म्हण्या लागलं का डोया. पाय ना कोणी दिसून राहिलं काय. नाही मास्तर पोलीस नाही आहे सध्या. 2 कुत्रे खाली ते फिरफार करून राहिले. हे तर एक कुत्रं भुकून नाही राहिलं. नाही तर दुसऱ्या इकडले कुत्रे भले भुकते. आपण काही दिसलं नाही वाटते त्याला. सर आपण कुत्रे राहिले तर दिसून नाही राहिलं. चोर राहिले काय दिसून राजे हो. हे सत्र करा गलत फेमीत नका राहू. तर हे तुम्ही बसतं केलं बा. रातभर आता आपलं फोनवर बोलणं चालू राहते. झोपणी नाही तर एकट्याला बोर झालं असतं राजू इकडे. तुम्ही दोघे मस्त आहे तिकडे बसले. रे तुमच्या बायकाला काय सांगितलं तुम्ही. कोणतं कारण सांगितलं. मास्तर मी आता सांगितलं तिले मास्तरच्या वाडीत म्हटलं पार्टी आहे म्हटलं रातची. तर तिथं चाललो म्हटलं. तुम्ही बे मग ते का मग काय मला कोण विचारणार काय कोण काय करणार आहे. बे गेली का बे सोडून. नाही सोडून नाही जातले का. ते एवढ्या वर्षांनी गेली आता ते काय रक्षाबंधनला गेली. बाकी ते बोलून नाही राहिले. पडले का त्याचे मोबाईल बंद. कानाला आहे ना हेडफोन. मास्तर तुम्ही बोलून राहिलं तेच ऐकून राहिलो आम्ही. तर माझी बायको काही लोड घेत नाही मला. तिला माहित आहे गेला तर मित्रासोबत जाते. पार्टी गिफ्टी करायला म्हणून काही ते टेन्शन घेत नाही. तिला माहित आहे माणसाला वेळ झाला आज आला नाही म्हणून मित्राच्या घरी हमखास काही ना काही असं बा. बायको करे कुठे चालले. मी म्हटलं मला जरासं काम आहे म्हटलं बा. तर म्हणे कोणतं काम आहे म्हणलं. रातचंच काम आहे का म्हणे. म्हटलं व जरासं पैशाचा हिशोब नाही लागून राहिला. गणपतीचा कार्यक्रम आहे म्हटलं तर त्याचं आम्हाला हिशोब करायला लागते म्हटलं. आज रात्रभर मी येत नाही म्हटलं. मी आहे म्हटलं जगण्याच्या घरी. मास्तर तुम्ही नाही सांगितलं सरायला विचारलं. तुम्ही काय सांगितलं तुमच्या बायकोले बनवलं तिले. म्हटलं माझ्या मित्राची दलाली आहे. दलालीच्या गाडीवर जायला लागते त्याला. रातचं त्याला सोबत पाहिजे. नाही तर रोजाचा माणूस आहे म्हटलं. आज काही तुम्हाला भेटला नाही त्याला. तुम्हाला म्हटलं मग चाल बा सोबत. मी आज रातभर त्याच्या गाडीवर आहे बा असं सांगून दिलं. तिला सांगितलं 4, 4:30, 5 मिनिटं वाट पाहू नको म्हटलं मी. तोपर्यंत काही येत नाही म्हटलं मी. मग येतो म्हटलं मी. मास्तर सगळेजण लक्ष द्या. दोन माणसं दिसून राहिले. दोन माणसं इकडे तिकडे पाहून राहिले ते. आता इकडे येते का पहा. सगळेजण तिकडल्या साईडनं पहा दिसून राहिले काय. दोघं जण दिसून राहिले. पण काल ते ढुलून लय राहिले.
आता इकडे आल्यावर समजून इकडे आल्यावर समजून का ते होय का म्हणून. आतापर्यंत त्याच्यापर्यंत बातमी गेलीच असं लालाजी गावात नाही म्हणून. मास्तर सगळ्यापर्यंत गेली आहे. आज येतेच ते, मी तुम्हाला सांगतो आज येतेच. मास्तर ते तर दोघं कलटले रे, कलटून राहिले पण ते डोलून लय राहिले. मास्तर ते चोरण होय, हे आपल्या घातले 2 बेवडे वय ते अति दारू पिणारे मला दिसून राहिले ना. ते दारू पिणारे वय चांगले डोलून राहिले ते. त्याच्या हातात बाटलाही दिसून राहिल्या मास्तर. ते न चोर, हे दारू पिऊन आले. आता हे डायरेक्ट घरी जाते. ते काही चोरीगिरीच्यासाठी नाही, हे हे आपल्या मार्गातले लोक नाही तिकडे आले असते ते. अरे बाबा 1:30-2 वाजता रातची दरपेल जाते. मला तर माहितच नव्हतं का. हो मास्तर, यायले काय दारूसाठी का वेळ असते का? रातचे 2:00चे 3 वाजता उठून पैसे येतं दारू रुपयासाठी तलवारी का? गेले घरी. ते गेले घरी. सतर्क व्हा. आज गँग आहे, 4-5 जणांची गँग आहे. येऊन राहिली इकडे गँग येऊन राहिली. आरामशी बोला सर. दिसले आम्हाला दिसले. हा रे लेमटी गँग आहे इकडे येऊन राहिली. हो रे, आपल्याला ज्या दोघांवर हे होता ना संशय, ते दोघं आहे ह्या गँगेत. हा दिसले ओळखून राहिले. जवळपास आले जवळपास. रे आपला तो अंदाज खरा निघाला रे. हेच आहे 2 जण गँगीत त्याच्या सामील आहे. आज खरं असून काही फायदा नाही. ते रंगे हात पकडा लागते, तवा लोक मानून आपण मानू. ते नाही तर ते मान्य करून का बे सध्या घरी करू नका. नाही तर मग दिसले करून जाण त्याच्या अंगावर पडून. ते म्हणून आम्ही इकडे चाललो होतो तिकडे चाललो होतो असं नाही झालं पाहिजे. घरात घुसले तेव्हाच रंग हात पकडू आपण सारे जण. सगळेजण अलर्ट व्हा फक्त तुम्ही. अरे सगळं डॅमेट सगळं करून टाकलं. सगळा प्लॅन चौपट मारलं. हे समोरची बुडीनं लाईट लावला, बुडी फुटली आणि ते खडकन वाजलं. अरे पयाले रे धूम पाहून राहिले ते. आता तर काही हाता नाही खरं. हो पयाले रे हाती लागली. आज कसा प्लॅन होता तो सक्सेसफुल नाही झाला. हो आज आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता, पण पूर्ण डुबून गेला हा प्लॅन. राजे हो आज आपल्या प्लॅन मध्ये फसले होते ते. गुडीच्या उल्लीच्या येणं लाईट लागल्यानं पुरा प्लॅन चौपट झाला. आज उद्या थांबा, आता 4 वाजेपर्यंत वाटू. आले तर पाहू, नाही तर अधिक उद्या यायला लागल. आज नाही, आज त्याचा प्लॅन चौपट झाला. उद्या येईन ना ते. थांबा सगळेजण 4-4:30 वाजेपर्यंत पहा वाट. येईन ते वापस. 4-4:30 थांबू मग, नाही तर मग चाललं जाऊ. नाही तर ते अधिक उद्या यायला लागते आपल्याला पाहाले. अर्धा 1 तासाने येईन. येईन ते. थांबा, नाही तर जाईन कुठं ते. येते ते. हो येईन. ते घर बंद असलं ते घर फोडतेच ना ते, तर ते येतेच.